गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। लोकसभा निवडणुकीत मोठा विजय संपादन केल्यानंतर माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मागील 2 महिन्यात स्वस्थ न बसता माढा विधानसभा मतदारसंघात विविध गावांना भेटी देत लोकांशी संवाद साधत त्यांना कुठल्याही प्रश्नासाठी थेट संपर्क करा असे आवाहन करण्याबरोबरच यावेळी माढा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आमदार विधानसभेत पाठवित परिवर्तन घडवण्याचा निर्धार केल्याचं दिसून येत आहे। एकीकडे माढा विधानसभा मतदारसंघातून जे चित्र लोकसभेवेळी दिसलं ते विधानसभेवेळी दिसणार नाही अशी भावना आमदार बबनदादा शिंदे समर्थक व्यक्त करताना दिसून येत आहेत आणि त्याला कारणही तसंच आहे। लोकसभा निवडणुकीवेळी माढा विधानसभा मतदार क्षेत्रातील माढा व पंढरपूर तालुक्यात महायुतीच्या विजयासाठी आमदार शिंदे अथवा त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे हे गाववाईज बैठका घेत होते, तेव्हा त्यांच्याच समर्थकांकडून यावेळी तुम्ही आम्हास आग्रह करू नका, विधानसभा निवडणुकीवेळी आम्ही तुमच्या सोबत राहू अशी ग्वाही दिल्याचं म्हटलं गेलं होतं। आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असून 9 ऑगस्ट पासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शिवस्वराज्य यात्रा काढण्यात येते। आज या यात्रेनिमित्त टेंभुर्णी येथे खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित सभेत बोलताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी 2009 पासून मोहिते पाटील परिवाराबद्दल गैरसमज असलेले नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न इथूनच झाला असल्याची आठवण करून दिली। आता त्या लोकांना परत वाघरीत आणायचं आहे असे विधान करीत माढा विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडवण्याचा निर्धार केला आहे। कार्यकर्ते आणि जनता, मी अधिक बोलणार नाही कारण का आपल्याला यायलाच आम्हाला उशीर झाला। जागोजागी सगळीकडे स्वागत सुरू होती त्यामुळे फार उशीर झाला पोचायला। अजून करमाळ्याची सभा आहे आणि आपल्याला सगळ्यांचं सुप्रियाताईंचं आणि अमोलदादांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे। सुरुवातीला मी आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो की आपण सर्वांनी, मला अपेक्षित नव्हतं किंवा आम्ही कुटुंबात जेव्हा बसून कुठल्या तालुक्यातून किती लीड मिळेल, कुठल्या विधानसभेतून किती लीड मिळेल, आम्ही पोचवत होतो 15,000 20,000 15,000 20,000 माढा विधानसभेच्या बाबतीत। परंतु ताई माढा विधानसभेने असं काही छप्पर फाडके मला मतदान केलं की माझ्या अख्ख्या मतदारसंघात 2 नंबरचं मतदान या माढा विधानसभा मतदारसंघाने दिलं। 2009 सालापासून एक भीतीचं वातावरण कायम मोहिते पाटील कुटुंबाच्या बाबतीत एक चित्र, एक नॅरेटिव्ह सेट करण्याचं काम इथल्या काही मंडळींनी केलं। अनेक मोठ्या प्रमाणावर अख्ख्या जिल्ह्यातच या बाबतीत नॅरेटिव्ह पास केला, लोकांनी अनुभव घेतला, कार्यकर्त्यांनी अनुभव घेतला आणि अनुभवातून असं झालं की पक्क ठरवलं इथल्या जनतेने, सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेने असं काय मनात ठरवलं की उघड उघड सांगायला लागली छाती टोकपणाने। एकतर मला दम देत होती सगळी फिरत असताना, मी चाचपणे करण्यासाठी प्रत्येक गावोगावी फिरत होतो, विशेषतः माढा आणि करमाळा आणि पंढरपूर तालुक्यात मला असा दम दिला, काय बी करायचं आणि तू तरी हातात घ्यायची म्हणले तर आमच्याकडे यायचं, इथून पुढं राजकारणासाठी सुखदुःखात या महबूबबाई अशी म्हणायची लोक। मला उभं राहू का असं विचारायचं मी ज्याला त्याला, नाही तुम्ही उभं राहायचं, ती पण पवार साहेबांची तुतारी घ्यायची। आणि हा सगळा रिपोर्ट आम्ही आदरणीय दादासाहेबांना दिला, मोठे दादांना दिला
दादांनी 1 वर्षापूर्वी आधीच ठरवून टाकलं होतं की पवार साहेब अडचणीत आहेत, तर ते आम्हाला पोरांना कसं बोलायचं म्हणून हे असायचे. परंतु दादांनी पक्क ठरवलं होतं, फक्त एकदा विषय काढला काय करायचं, मला बोलून हसून म्हणले साहेबांबरोबर जायचं. आणि त्यावेळेस ठरवलं आम्ही की दादांचा जो आदेश आहे तो मोडायचा नाही आणि कुटुंबात कुणी दादांच्या पुढे जात नाही. आता आम्ही सगळे उन्हाळे पावसाळे बघून झालेले आहेत आमचे. आता पुढच्यांना वेळ आलेली सगळे उन्हाळे पावसाळे बघायची. दादांची आणि पवार साहेबांची जी मैत्री होती, एक राजकारणाची पद्धत होती. साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री होते, दादा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते त्या काळात, किंबहुना त्याच्या आधीपासून सकार मळशी कारखान्यापासून उभारणीपासून संबंध होते. परंतु राजकीय जास्त संबंध आले ते 1970च्या आसपास पासून आतापर्यंत. मध्ये नवीन नवीन इच्छुक आपल्या 2009 मध्ये सगळ्या जिल्हाभर पसरले. सगळा अनुभव सगळ्यांनी घेऊन झाला. जसं महबूबबाई बोलले की आमच्या बाबतीत एक गैरसमज आणि दादांना दूर करण्याचं काम काही मंडळींनी केलं आणि त्याचा सगळ्यात जास्त नुकसान कुणाचं झालं असेल तर सोलापूर जिल्ह्यातील जनतेच झालं. मला चांगलं आठवतंय की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त निधी विकासाचा पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्याला यायचा आणि 2 नंबरला आपला जिल्हा असायचा. कुठलीही योजना घ्या, कोणतंही काम असू द्या की 2 नंबरला आपल्याला झुकतं माप पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दादांच्या नेतृत्वाखाली आपल्या जिल्ह्याला यायचं. परंतु स्वस्वार्थी भरपूर झाले. स्वतःच बघणाऱ्यांची संख्या आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढली. सगळ्यांना घेऊन चालायचं जे धोरण होतं या जिल्ह्याचं, विशेषतः दादांचं, गणपतराव देशमुख साहेबांचं आणि परिचारक मालकांचं होतं, त्या धोरणाला कुठं तर काही मंडळींनी गालबोट लावण्याचं काम केलं आणि त्याचे परिणाम आज जिल्ह्यातली जनता भोगते. परंतु आता या लोकसभा इलेक्शनपासून जसं दादांनी निर्णय घेतला की असा काय बदल आपल्या सोलापूर जिल्ह्यात झालेला आहे आणि जनतेने असं काय मनावर घेतलेलं आहे की फक्त आणि फक्त पवार साहेबांना साथ द्यायची, दुसरीकडे इकडे तिकडे बघायचं सुद्धा नाही आणि घाबरायचं सुद्धा नाही. आणि त्यात 1 नंबरला माढा तालुका, पंढरपूर तालुका आहे की कोणाच्याही इकडे तिकडे बघायचं नाही, जायचं मशीन तो तरी ठाक मारून बाहेर यायचं. बरोबर आहे का नाही? आता अजून एक भीती आहे, आता स्टेजवर बसलेल्या सगळ्यांनाच सांगतो, अजून एक भीती इथं सगळ्या बसलेल्यांना, म्हणजे पंढरपूरचे असू द्या, माळशिरसमधले असू द्या किंवा माढ्यातले असू द्या, की लय जण इच्छुक झालेत माढ्यात. आणि काय होतंय, चिंता करू नका, सगळी समजूतदार आहेत आपली. जेवढी काय इच्छुक आहेत तिथं माझ्या मागच आहेत, सगळी समजूतदार आहेत आणि सगळ्यांनी ठरवलंय जो काय पवार साहेब आणि दादा निर्णय देतील तो मान्य असेल. पण ह्यावेळेस माढा करमाळा नुसतं नाही, नुसतं माळशिरस नाही, नुसतं सांगोला नाही, सोलापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या 11च्या 11 उमेदवार कसे येतील याचं नियोजन करायचं आहे आपल्याला. आणि भिवू नका आता तुम्ही मला खासदार केले. सध्या मी आणि प्रणितताई आम्ही दोघंच आहे, बाकीचे अख्खं विरोधातलं आहे खाली. त्यामुळे बिंदास कधी फोन लावा, हक्काने सांगा. जोपर्यंत खाली विधानसभेची, झेडपीची, पंचायत समितीची आपली टीम तयार होत नाही, जे काय त्रास द्यायचा आहे मला तुम्ही बिंदासपणाने द्या, तुमच्यासाठी हजर आहे. जोपर्यंत आपली माणसं येत नाहीत, तुमची सेवा करायला अजून खाली मोठी टीम तयार होत नाही, काय मागा, काय करायचं ते करा. पोलीस स्टेशन असू, तहसील ऑफिस असू, झेडपी असू, हक्काने सांगा तुम्ही. त्यासाठी कायम उपलब्ध असेल. जेव्हा टीम मॉडेल खाली हाताखाली आम्ही सगळे मिळून काम करू तेव्हा ठीक आहे, लोड कमी झाला. आज 24 तास काम सांगा, 24 तास तुमच्यासाठी हजर आहे. फक्त आता आपल्याला बारकाईनं सगळ्यांनी नियोजन करायचं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, इलेक्शनला आपल्याला वाटत होतं की आपलं लीड 3 लाखाच्या आसपास पोचलं असं वातावरण होतं. परंतु शेवटच्या 3 दिवसामध्ये कंटेनरने पैसे आले आपल्याकडे आणि गावोगावी वाटले गेले. मी सांगितलं होतं, कोरडूवाडीच्या सभेमध्ये सांगितलं होतं की कंटेनरने येणार आहेत,
आणि घ्या सगळ्यांनी, मात्र घेतली पण सगळ्यांनी आणि मतं मला टाकली सगळ्यांनी. आता कंटेनर येतात का जहाज येतात मला माहित नाही, कारण का अस्तित्वाचा प्रश्न आहे ज्याचा त्याचा. आता इकडून कोणतर म्हणलं काय बी येऊ द्या, नाही घ्यायचं आहे आपल्याला. तुमचंच आहे ते दिलेलं तुम्ही टॅक्सच्या स्वरूपात, तीच माघारी येणार आहे. खरं मत मात्र तू तिरारील टाकायचं आहे सगळ्यांनी. सांगायचं तात्पर्य एवढं तुम्हाला सगळ्यांना की ह्या इलेक्शनमध्ये काही जण निसटले आपल्या वाघरीतनं, ती वाघरीत माघारी आणायची आहेत. बारकाईने नियोजन करायचं आहे. आणि 60,000 बाबा तुम्ही मला तसं दुसरी जी पिप्पानी होती दोन्ही मिळून 60,000च्या पुढे लीड जाते. 65,000पर्यंत जाते. आता आपण सगळ्यांनी ठरवायचं आहे, विशेषतः आम्ही वर बसलेली आणि प्रमुख कार्यकर्ते, 70चा आकडा डोक्यात ठेवायचा आहे. 70,000च लीड बसलं पाहिजे. या पद्धतीनं नियोजन आपण सगळेजण करूया, बसूया. जिथं जिथं तुम्हाला माझा वापर करून घेता येतोय, जनतेची कामं करून घेण्यासाठी बिनधास्तपणाने करा. मी तुमच्यासाठी उपलब्ध आहे. अधिक वेळ घेत नाही. अजून दादांना आणि ताईंना बोलायचं आहे. आपण सर्वजण आला त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि